श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 गौमातापैकी एका गौमातेला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यात जेव्हा वारंवार अपयश येते तेव्हा त्याला असं वाटू लागते की देवाने आपल्याकडे पाठ फिरवले आहे. प्रत्येक प्रयत्न अपुरा पडतो, प्रत्येक स्वप्न तुटते, प्रत्येकाच्या निराशेत बदलते आणि मन हळूहळू खचत जातो. पण स्वामी समर्थ सांगतात, भक्तांनो, ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की सर्व काही संपले आहे त्या क्षणी परमेश्वर तुमच्या आयुष्यातील नवीन अध्याय लिहायला सुरुवात करत असतो. बीज जमिनीला पुरले जाते तेव्हा ते नष्ट झाले असे वाटते, परंतु प्रत्यक्षात त्या क्षणापासून त्याच्या नवीन जीवनाची सुरुवात झालेली असते. तसेच तुमच्या आयुष्यातील दुःख, अपयश, अश्रू आणि संघर्ष हे शेवटचे चिन्ह नसून नव्या सुरुवातीची तयारी असते. देव प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळेप्रमाणे फळ देतो असे, पण लवकर मिळते, लवकर संपते, पण ते संयमाने मिळते. त्यात कायमचे समाधान असते. म्हणून संकट आलं म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. संकट म्हणजे देवाने तुम्हाला सोडले असे नाही, तर देव तुम्हाला अधिक सक्षम, अधिक संयमी आणि अधिक सामर्थ्यवान बनवत आहे. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, चांगले वागतो, तरीही आपल्या वाट्याला दुःखच का येते? याचं उत्तर स्वामी समर्थ अतिशय प्रेमाने देतात. ते म्हणजे की देव भक्ताला कधीच शिक्षा देत नाही, तो त्याला घडवत असतो. सोन्याला तेज यावे म्हणून त्याला अग्नीची परीक्षा द्यावी लागते. हिरा चमकावा म्हणून त्याच्यावर घाव घालावे लागतात. चंदन सुगंध देण्यासाठी उघडावे लागते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडून देवाला मोठे कार्य करून घ्यायचे असते त्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. म्हणून तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर निराश होऊ नका. त्या प्रत्येक अश्रूची नोंद परमेश्वर घेत असतो. तुमच्या प्रत्येक वेदनेचा अर्थ असतो, प्रत्येक संघर्षाचे कारण असते आणि प्रत्येक प्रतीक्षेचा शेवट आनंदाचाच होत असतो. जीवनात काही लोक तुमचा अपमान करतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, तुमच्या अपयशावर हसतील, पण त्याच्या शब्दापेक्षा स्वामीच्या आशीर्वादावर विश्वास ठेवा. कारण जग माणसाचे वर्तमान पाहतो, पण देव त्याचे भविष्य पाहतो. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा एका क्षणात परिस्थिती बदलते. कालपर्यंत ज्याला कोणी विचारत नव्हते त्याच व्यक्तीचा सन्मान होऊ लागतो. कालपर्यंत दारे बंद होती ती अचानक उघडू लागतात. कालपर्यंत अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होऊ लागते. म्हणून श्री स्वामी समर्थ सांगतात, धीर सोडू नका, श्रद्धा कमी करू नका आणि नामस्मरण कधीही थांबवू नका. कारण देवाची कृपा जेव्हा सुरू होते तेव्हा माणसाच्या कल्पनेपेक्षाही मोठे चमत्कार घडवते. आजची रात्र कितीही काळोखी असली तरी उद्याचा सूर्य उगवणारच आहे. त्याचप्रमाणे असे दुःख कितीही मोठे असले तरी आनंदाचा दिवस नक्की येणार आहे. फक्त विश्वास जीवन ठेवा, मनात स्वामीचे नाव जपून ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहा. कारण स्वामी समर्थ म्हणतात, जो भक्त संकटातही श्रद्धा सोडत नाही त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अश्रूचे रूपांतर एक दिवस आनंद अश्रूमध्ये होते. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात येणारे प्रत्येक दुःख हे तुमच्या नशिबाचं अंत नसतो, तर ते तुमच्या सामर्थ्याची सुरुवात असते. माणूस जेव्हा सतत अपयशाचा सामना करतो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी एवढे कष्ट करतो तरी माझ्याच वाट्याला दुःख का? मी कोणाचे वाईट केले नाही तरी माझ्याबरोबरच अन्याय का होतो? माझ्या प्रार्थनेतना देवापर्यंत पोचत नाही का? माझ्या अश्रूंना काही किंमत नाही का? पण भक्तांनो,
स्वामी समर्थ प्रेमाने सांगतात की परमेश्वर कधीही आपल्या भक्ताला विसरत नाही. तो प्रत्येक श्वासावर, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक संघर्षावर लक्ष ठेवून असतो. आपण फक्त वर्तमानातील वेदना पाहतो, पण देव त्या वेदनामधून घडणारे सुंदर भविष्य पाहत असतो. म्हणून जेव्हा जीवन कठीण वाटते तेव्हा निराश होऊ नका, कारण कठीण रस्तेच माणसाला सुंदर ठिकाणी घेऊन जातात. सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत फार काळ टिकत नाही आणि संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद आयुष्यभर सोबत राहतो. म्हणून संकटावर रडत बसण्यापेक्षा त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेले असते. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत करण्यासाठी उभा असतो. प्रत्येक प्रतीक्षा तुमच्या योग्य वेळेची तयारी करत असते. देवाची वेळ नेहमीच योग्य असते. ते आपल्या घाईने बदलत नाही. आपण घड्याळ पाहतो, पण परमेश्वर काळ पाहतो. म्हणून संयम ठेवणारा भक्त शेवटी विजय मिळवतो. अनेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की काही लोक चुकीचे मार्ग स्वीकारून लवकर यशस्वी झाल्यासारखे दिसतात आणि प्रामाणिक माणूस मात्र संघर्ष करत राहतो. तेव्हा मनात प्रश्न निर्माण होते, सत्याचा मार्ग इतका का कठीण? का? स्वामी समर्थ म्हणतात की खोट्याचा वेग जास्त असतो आणि सत्याचा प्रवास कायमचा असतो. खोटे काही काळासाठी चमकते, पण सत्य कायम प्रकाश देत राहतो. म्हणून दुसऱ्याच्या यशाची स्वतःची तुलना करू नका. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाच्या कर्माचे फळ वेगळे असते. देव प्रत्येकाला त्याच्या योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात देतो. ज्याला उशिरा मिळते त्याला अनेकदा अधिक टिकणारे मिळते. म्हणून विलंब म्हणजे का नाही, प्रतीक्षा म्हणजे शिक्षा नाही, ती परमेश्वराची तयारी असते. स्वामी समर्थ सांगतात की जीवनात श्रद्धा आणि संयम हे दोन सर्वात मोठे आधार आहेत. श्रद्धा माणसाला देवाशी जोडते आणि संयम त्याला योग्य वेळी येईपर्यंत टिकवून ठेवतो. ज्याने हे दोन गुण जपले त्याला कोणतीही शक्ती पराभूत करू शकत नाही. दुःख कायम राहत नाही, आनंदही कायम राहत नाही. बदल हा जीवनाचा नियम आहे. म्हणून आज दुःख असेल तर उद्या आनंदही येणारच. आज अपमान असेल तर उद्या सन्मानही मिळणारच. आज अश्रू असतील तर उद्या हसूही उमलणारच. पण त्यासाठी विश्वास ठेवावा लागतो. संकटात हे नामस्मरण सोडायचे नसते, कारण जेव्हा सर्वजण साथ सोडतात तेव्हा स्वामीची कृपा भक्ताचा हात धरते. अनेक वेळा देव तुमची इच्छा पूर्ण करत नाही, कारण त्याच्याकडे तुमच्यासाठी त्यापेक्षा अधिक सुंदर योजना तयार असते. लहान मूल आईकडे प्रत्येक वस्तू मागतो, पण आई त्याला योग्य तेच देत असते. परमेश्वर आपल्या भक्ताला त्याच्या हिताचे देतो. म्हणून प्रत्येक न मिळालेल्या गोष्टीबद्दल दुःखी होऊ नका. कदाचित ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य नसेल. देव जेव्हा एखादे दार बंद करतो तेव्हा तो दुसरे मोठे दार उघडण्याची तयारी करत असतो. फक्त त्या क्षणापर्यंत श्रद्धा जपावी लागते. स्वामी समर्थ म्हणतात की तुमच्या जीवनात कितीही अंधार असला तरी एक दिवस पुरेसा असतो. तो दिवस म्हणजे विश्वास. विश्वास जिवंत असेल तर कोणतीही रात्र कायम राहत नाही. सूर्य उगवतोच त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील आनंदाचा सूर्य नक्की उगवेल. म्हणून मनातील भीती काढून टाका. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामीच्या चरणी नतमस्तक व्हा. कोणाचाही द्वेष करू नका. कोणाचे वाईट चिंतू नका. चांगले कर्म करत राहा. प्रेमाने वागा. नम्रता जपा, कारण चांगलेपणाचा मार्ग कधीही वाया जात नाही. त्याचे फळ कदाचित उशिरा मिळेल, पण ते नक्की मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, भक्त तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाही, तुझे कष्ट व्यर्थ जाणार नाही, तुझी प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. योग्य वेळी येताच तुझ्या आयुष्यात असा बदल घडेल की तुला मागील सर्व दुःखाचे कारण समजेल. त्या दिवशी तू देवाचे आभार मानशील की त्याने तुला संघर्ष दिला, कारण त्या संघर्षाने तुला घडवले, मजबूत केले आणि तुझ्या आयुष्याला खरा अर्थ दिला.
स्वामी समर्थ पुढे सांगतात, भक्तांनो, लक्षात ठेवा की माणूस जेव्हा दुःखी असतो तेव्हा त्याला सर्वात जास्त भीती भविष्याची वाटते. उद्या काय होईल, माझे आयुष्य कसे बदलेल, माझ्या घरातील अडचणी कधी संपतील, माझ्या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल का, माझ्या कष्टाचे फळ मला कधी मिळेल का, असे अनेक प्रश्न मनात सतत फिरत राहतात. आणि स्वामी समर्थ म्हणतात, ज्या गोष्टीची चिंता तुम्ही आज करत आहात त्या गोष्टीची व्यवस्था परमेश्वराने आधीच केलेली असते. माणूस आपल्या मर्यादित बुद्धीने विचार करतो, पण परमेश्वर संपूर्ण जीवनाचा विचार करून निर्णय घेत असतो. म्हणून प्रत्येक क्षणी देवावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. चिंता केल्याने समस्या सुटत नाही, पण श्रद्धेने संकटांना सामोरे जाण्याची शक्ती नक्की मिळते. ज्या मनात विश्वास असतो ते मन कधीच पूर्णपणे हारत नाही, कारण त्याला माहीत असते की माझ्या पाठीशी स्वामी समर्थ उभे आहेत. जगातील कोणतीही शक्ती त्या भक्ताला पराभूत करू शकत नाही, ज्याच्या हृदयात स्वामीचे नाव अखंड घुमत असते. अनेक वेळा जीवनात अशी परिस्थिती येते की आपल्या जवळचे लोक हे आपल्याला समजून घेत नाही. ज्या लोकांनी आपण आयुष्यभर झटतो तेच लोक आपल्यावर शंका घेतात. आपल्या चांगलेपणाचा गैरफायदा घेतला जातो. आपल्या प्रेमाची किंमत केली जात नाही, तेव्हा मनाला खूप वेदना होतात. पण स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याने तुमची किंमत केली नाही म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नका. हिरा बाजारात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. त्याचप्रमाणे तुमचे चांगलेपण, तुमचे प्रामाणिक आणि तुमचे संस्कार हे दुसऱ्याच्या वागण्यामुळे कमी होत नाही. म्हणून स्वतःचा स्वभाव कधीही बदलू नका. दुसऱ्याचे वाईट वागत आहेत म्हणून तुम्हीही वाईट वागू नका, कारण कर्माचा नियम अत्यंत अचूक आहे. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.